नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार करिअर कोच MBBS काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्वांसाठी आज पासून बऱ्याच वेळा पाठीमागच्या काही दिवसापासून आपण महाराष्ट्र राज्यामधील सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसच्या MBBSच्या कॅटेगरी वाईज प्रत्येक कॉलेजचा जो राऊंड 1, 2, 3 मध्ये आपल्या कॅटेगरीला किती SML आणि मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचे एक व्हिडिओची सिरीज बनवत आहे आणि त्यामधील आजचं एक महत्त्वाचं कॉलेज आहे. त्या कॉलेजचं जे नाव आहे ते म्हणजे अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर सोलापूर. वास्तविक कुंभारी या ठिकाणी असणार हे कॉलेज आहे आणि या ठिकाणी आपल्याला ह्या ॲडमिशन घ्यायचं असेल. हे हॉस्पिटल आहे, या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर खूप छान पद्धतीने न्यू बायपास रोड ॲट पोस्ट कुंभारी तालुका साऊथ सोलापूर या ठिकाणी असणारे कॉलेज आहे. याची स्थापना 2012 साली झालेली आहे. या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा सुद्धा अवेलेबल आहे आणि या कॉलेजला आपण प्रायव्हेट MBBS असं म्हणतो. प्रायव्हेटचा अर्थ सेमी गव्हर्नमेंट. सर्व प्रकारच्या सुविधा ह्या गव्हर्नमेंटच्या उपलब्ध असतात, परंतु हे ट्रस्ट कॉलेज असल्यामुळं या कॉलेजला आपण प्रायव्हेट कॉलेज असं म्हणतो. डीम्ड कॉलेजला अधिमत युनिव्हर्सिटी असं म्हणतो आणि या कॉलेजला आपण प्रायव्हेट जरी म्हणत असेल तर गव्हर्नमेंटचे सर्व रूल्स इकडे लागू आहेत. हॉस्टेल मेसची सुविधा उपलब्ध आहे. त्याला प्रायव्हेट MBBS म्हटलं जातं. या कॉलेजचा कोड मात्र 1137 आपल्याला या ठिकाणी हा फोटो सुद्धा घेता येऊ शकतो. बऱ्याच वेळा सेकंड याचा जर कट ऑफ आपण पाहायला गेलं तर ओपन कॅटेगरीनुसार ओपन टू OBC पर्यंत याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. तर ओपन कॅटेगरीला पहिल्या राऊंड मध्ये 490, 488 आणि 487 SML हा 5636. वास्तविक हे MM पटेल ट्रस्ट सोलापूर या ट्रस्टचं आपल्याला हे अश्विनी मेडिकल कॉलेज रूरल ग्रामीण हॉस्पिटल आहे. या ठिकाणी पेशंट फ्लो खूप छान आहे. ऑपरेशन अगदी हृदयाच्या ऑपरेशन पासून सर्व या ठिकाणी होतात. शहरामध्ये अश्विनी नावाने एक हॉस्पिटल आहे की ज्यामध्ये खूप टॉपच्या पेशंट फ्लो आहे आणि सर्व प्रकारचं आहे. परंतु हे कॉलेजचं हॉस्पिटल हे वेगळं कुंभारी या ठिकाणी आहे. राऊंड 1, 2, 3 मध्ये फिमेल कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीला 492 पासून 491 पर्यंत कट ऑफ आलेला आहे. EWS मध्ये या ठिकाणी हे सुविधा उपलब्ध नाही. बाय डिफॉल्ट EWSच्या स्टुडंटसाठी ओपन मध्ये विचार होतो, त्यामुळे कट ऑफ उपलब्ध नसतो. SCBC किंवा मराठा आरक्षणासाठी 487 पासून 486 पर्यंत आणि 57-27 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळालेलं आहे राऊंड 2 मध्ये आणि 488 एवढा कट ऑफ या ठिकाणी आहे आणि 55-70 SML असणाऱ्या स्टुडंटला SCBC मधून आणि OBC मध्ये 489, 486 पर्यंत आणि या ठिकाणी 487 स्कोर असणाऱ्या OBC स्टुडंटला सुद्धा हे कॉलेज अश्विनी रूरल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे. या ठिकाणी हिली एरिया आणि PWD यामध्ये कसल्याही प्रकारचं आरक्षण उपलब्ध नाही, फक्त गव्हर्नमेंटमध्ये असतं. त्यामुळं तुमच्याकडे जर समजा हिली एरिया असेल किंवा PWD असेल तर तुम्हाला याच्यामध्ये ॲडमिशन मिळणार नाही, तुम्हाला फक्त गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं. VJDT यासाठी यामध्ये आपल्याला 466 एवढा कट ऑफ आहे. NTB साठी 441, NTC साठी 490 आणि NTD साठी 489 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज यामध्ये मिळालेलं आहे. एकंदरीत पुढचा जो SC आणि ST मध्ये SC आणि ST या कॅटेगरीचा जर कट ऑफ राऊंड 1, 2, 3 मध्ये पाहायला गेलं तर SC कॅटेगरीसाठी 427 पहिल्या राऊंडला, 424 आणि 421 तिसऱ्या राऊंड पर्यंत आपल्याला SC कॅटेगरीला मिळाले. या ठिकाणी दरम्यान 10 लाखाच्या आसपास फीज आहे आणि ओपन कॅटेगरीला ही फुल फीज भरावी लागते आणि 458 स्कोर असणाऱ्या स्टुडंटला SC कॅटेगरीमधून फिमेल कॅटेगरीला मिळाले. 333 मार्क्स असणाऱ्या ST कॅटेगरीला सर्व विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज मिळालेलं आहे. आपण याची जी फीज आहे ती 10 लाख ते 11 लाख एवढी आहे.
आणि हॉस्टेल आणि मेस 1,50,000 एवढी फीज आहे. तर या ठिकाणी SC आणि ST साठी हॉस्टेल पूर्ण भरावं लागतं, परंतु जी फीज आहे ती फीज मात्र 0 फीज असते. SC ST ला प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा 0 फीज असते, म्हणून याला पण प्रायव्हेट परंतु गव्हर्नमेंट एडेड असं म्हणूया. आणि फक्त हॉस्टेल मेस आपल्याला भरावं लागतं. हॉस्टेल आणि मेस फक्त भरावं लागतं SC आणि ST कॅन्डिडेटचा. आणि याच फीज मध्ये जर आपण अभ्यास करायला गेलं तर NT VJ आणि NT BCD या स्टुडंटसाठी ही जे 11 लाखाची फीज आहे याच्यामध्ये मुलगा असो किंवा मुलगी असो या सर्वांसाठी फक्त 10% डेव्हलपमेंट फी भरावी लागते. डेव्हलपमेंट फी भरावी लागते. डेव्हलपमेंट फी म्हणजे 10%, म्हणजे 1,10,000 एवढी फीज आपल्याला या सर्व कॅटेगरीच्या मुलांना मुलींना भरावी. NT BCD आणि VJ या विद्यार्थ्यांसाठी फी भरावी लागते. आणि यानंतर ओपन कॅटेगरीच्या सर्व विद्यार्थ्यांना ऍडमिशन झाल्यानंतर जी 11 लाखाची फीज आहे, ज्यांचं उत्पन्न ओपन कॅटेगरी मधून असून 1 लाखच्या अबव आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र ही पूर्ण फीज भरावी लागते, मुलांना किंवा मुलींना. आणि जर समजा त्यांनी ओपन मधून ऍडमिशन झालेलं असेल, 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न दिलेलं असेल, तुमच्याकडे कोणतंही कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन नसेल, तर मुलींसाठी फक्त 10% फी भरावी लागते आणि मुलांसाठी फक्त 50% फीज भरावी लागते. म्हणजे इकडे 5 लाख रुपये फीज भरावी लागेल आणि इकडे फक्त 1,10,000 फीज भरावी. ओके. EWS मध्ये इथं आरक्षण नसतं. SC BC आणि OBC या कॅटेगरीच्या मेल स्टुडंट्सला 5,50,000च्या आसपास फीज भरावी लागते आणि फिमेल कॅन्डिडेटला मात्र 10% आहे. हे 10% आपल्याला 1,10,000 एवढी फीज भरावी लागते. हॉस्टेल मेस सर्वांसाठी 1.5 लाख रुपये भरावे लागते, सर्वांसाठी भरावे लागणार असते. एकंदरीत आपल्या या व्हिडिओमध्ये आपण फीज बरोबरच सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये जे MM पटेल चॅरिटेबल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आपण आज मांडण्याचा प्रयत्न केला. ज्यांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये ज्या विद्यार्थ्यांना यायचे त्यांनी या नंबरवरती संपर्क करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.